पुणे धनकवडी येथील एका सहकारी सोसायटीमधील नवीन सभासदांना शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी मागितलेल्या तब्बल 8 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात सोसायटीचे लिक्विडेटर व प्रशासक या दोघांवरती 30 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेत असताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शनिवारी दिनांक 5 संध्याकाळी शनिवारी पेठेत झालेल्या या कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे भुलके कथा अशी आहे की 2023 मध्ये या सोसायटीमध्ये काही जुन्या सभासदांकडून शेअर्स खरेदी करून 32 नवीन सभासद झाले. परंतु जुन्या व नवीन सभासदांमध्ये वाद निर्माण झाला. तो वाद सहकार विभागाकडे गेला. त्यानंतर प्रशासक आणि अवयस्क यांची नेमणूक झाली. नवीन सभासदांनी अर्ज करून शेअर्स सर्टिफिकेट मागितले. मात्र त्यांच्या अर्जावर कारवाई न झाल्याने तक्रारदार व्यावसायिक आणि इतर 32 सभासदांनी त्यावेळी मागणी केली. सप्टेंबर 2025 मध्ये देवाणघेवाण वाढल्यावर आरोपी प्रशासक व अवयस्क यांनी एकूण 8 कोटी रुपयांची लाच मागितली. त्यांनी स्वतःसाठी आणि लिक्विडेटरसाठी 3 कोटी व भविष्यातील लिलाव प्रक्रियेत जागा मिळवून देण्याच्या आश्वासनावर 5 कोटी रुपये अशी मागणी ठेवली होती. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 30 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. हा प्रकार फक्त एक भ्रष्टाचाराचा प्रकार नाही. तो हे स्पष्ट करतो की सहकारी संस्थांमध्ये विश्वास घातला जाऊ शकतो. ज्यांनी सहकारी आधारावर बचत केलेल्या आहेत त्यांच्या मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी जबाबदारांवर अवलंबून असतात. पण अशा जबाबदारांनीच समाजाच्या विश्वासावर, मेहनतीवर पारडं फाडण्याचा प्रयत्न केलाय. हे वर्तन केवळ कायदेशीर कलमांचे उल्लंघन नाही, तर सामाजिक विश्वास व नैतिकतेवर घाला आहे. एसीबीने केलेली ही कारवाई महत्त्वाची आहे. यामुळे हे दाखवते की कुठल्याही प्रकारच्या लाचलुचपतवर कारवाई होऊ शकते. कारण अनेकदा आर्थिक व्यवहार, अर्ज प्रक्रिया, सोसायटीचे व्यवस्थापन यांचा लाभ घेत भ्रष्टाचार वाढतो. परंतु केवळ कारवाईच पुरेशी नाही. लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणीतरी अशा अडचणींमध्ये असतील किंवा ऐकल्या असतील तर आवाज उठवायला हवे. याबरोबरच सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन पारदर्शक असावे, सदस्यांनी वारंवार चौकशी करावी, अन्नरोधींनी होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवावे, म्हणजे अशा लाचलुचपतीतून बचाव शक्य होईल. सर्वांनी मिळून एक मजबूत, स्वच्छ आणि जबाबदार सहकारी व्यवस्थेची मागणी करायला हवी.